Good afternoon, students. JRPS Junior College, Narangaon, online lecture, subject Agriculture Science and Technology, Standard 12. Dear students, in previous lecture, we have studied about gram crop. In lesson number first, traditional crop. In today's lecture, we are going to start our next crop, soybean. In first lecture, in first lesson, traditional crop, soybean. सोयाबीन सर्वांना माहिती आहे. सोयाबीनचे वेगवेगळे उपयोग या ठिकाणी सर्वांना माहित झालेले आहेत. सोयाबीन अतिशय महत्वाचं पीक आता मानलं जातं. ऑइल सीड क्रॉप म्हणून याची लागवड भारतामध्ये केली जाते. तर आज आपण सोयाबीन या पिकाविषयी या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. बॉटनिकल नेम ऑफ सोयाबीन इज ग्लायसिन मॅक्स, जी कॅपिटल ग्लायसिन मॅक्स. फॅमिली लिग्युमिनेसी, याची फॅमिली लिग्युमिनेसी आहे. मागील दोन पीक आपण पाहिली, ग्राउंडनट आणि ग्राम. याप्रमाणेच सोयाबीन पीक सुद्धा लिग्युमिनेसी फॅमिली मधलं आहे. त्या अगोदर आपण व्हीट आणि पॅडी हे दोन क्रॉप पाहिले होते. त्याची फॅमिली ग्रॅमिनी होती. त्यानंतर ग्राउंडनट, ग्राम आणि सोयाबीन हे तीनही पिके लिग्युमिनेसी फॅमिली मधले आहेत, हे लक्षात ठेवा. कारण हे जे पीक आहे हे पीक पॉड त्या ठिकाणी त्याला येतात. पॉड असल्यामुळे तुम्हाला मी मागे सांगितलं होतं की ज्या पिकाला पॉड येतात, शेंगा येतात, त्याची फॅमिली लिग्युमिनेसी असते. त्यानंतर ओरिजिन एशिया, आशिया खंडामध्ये त्याचं ओरिजिन आहे. प्रामुख्याने चायना त्याचं ओरिजिन म्हटलं जातं. चायना तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओरिजिन ऑफ सोयाबीन इज चायना. तर बॉटनिकल नेम ग्लायसिन मॅक्स, फॅमिली लिग्युमिनेसी, ओरिजिन चायना. देन नेक्स्ट, युजेस ऑफ सोयाबीन. सोयाबीनचे काही युजेस आहेत. त्यामध्ये सोयाबीन इज इम्पॉर्टंट ऑइल सीड ॲज वेल ॲज पल्स क्रॉप. सोयाबीन हे इम्पॉर्टंट ऑइल सीड ॲज वेल ॲज एक पल्स क्रॉप आहे. तेल ह्याच्यापासून निर्मिती केली जाते. त्याचबरोबर सोयाबीन पासून त्याचे जे ग्रेन आहे त्या ग्रेन पासून डाळ सुद्धा त्या ठिकाणी बनवली जाते. हे पल्स क्रॉप त्या ठिकाणी आहे. ॲव्हरेज ऑइल कंटेंट इज 20%. 20% ऑइल याच्यामध्ये असतं. मोस्ट इम्पॉर्टंट ऑइल सीड क्रॉप आहे. 20% ऑइल या पिकामध्ये सापडतं, हे लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये हे विचारलं जातं. इट इज ऑल्सो रिच इन प्रोटीन कंटेंट 41%. 41% प्रोटीन ह्या सोयाबीन क्रॉप मध्ये आहे. ऑइल इज युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ सोप्स, कॉस्मेटिक्स, पेंट्स, प्लास्टिक अँड कॅन्डल्स. तर त्याचं जे ऑइल आहे, त्याचं जे तेल आहे, तर ते तेल साबण निर्मितीमध्ये, सौंदर्य प्रसाधन तयार करण्यासाठी, पेंट म्हणजे रंग निर्मितीमध्ये, प्लॅस्टिक्स अँड कॅन्डल्स त्यामध्ये प्लॅस्टिक निर्मितीमध्ये आणि कॅन्डल्स निर्मितीमध्ये, मेणबत्ती तयार करण्याच्या उद्योगांमध्ये त्याचं जे तेल आहे ते त्या ठिकाणी वापरलं जातं. इट इज युज्ड इन द फॉर्म ऑफ ग्रीन बीन्स, फ्लोर, कुकिंग ऑइल्स अँड सोयाबीन. त्याचबरोबर याचे जे ग्रेन आहेत तर त्या ग्रेन पासून बीन्स, ग्रीन बीन्स जे आहेत तर ते खाण्यासाठी वापरले जातात. त्याचे जे ओले दाणे आहेत ते खाण्यासाठी वापरले जातात.
त्यानंतर त्यापासून पीठ बनवलं जातं, फ्लोअर तयार केलं जातं, कुकिंग ऑइल, स्वयंपाकासाठी आपण तेल त्या ठिकाणी वापरतो. त्याचबरोबर सोया मिल्क हे या ठिकाणी वापरलं जातं. सोया मिल्क म्हणजे काय, तर याच्या ग्रीन ग्रेन्स पासून, ग्रीन बीन्स पासून प्रेसिंग करून त्यापासून मिल्क तयार केलं जातं. सफेद रंगाचं त्या ठिकाणी सिक्रिशन, त्याचं दूध म्हणून त्याचा वापर केला जातो. दुधासारखेच त्याच्यामध्ये घटक असल्यामुळे सोया मिल्क या ठिकाणी बाजारामध्ये उपलब्ध आहे. देन इट इज युज्ड ॲज अ ॲनिमल फीड. त्याचबरोबर जनावरांना खाद्य म्हणून सुद्धा त्या सोयाबीनचा वापर केला जातो. Being leguminous crop, it helps in nitrogen fixation. त्याचबरोबर हे लिग्युमिनस क्रॉप असल्यामुळे याच्या मुळांवरती ज्या गाठी आहेत त्या गाठींच्या मार्फत नायट्रोजनचं फिक्सेशन केलं जातं. त्यामुळं नत्र स्थिरीकरणामध्ये याचा मुख्य रोल आहे. त्याचे युजेस महत्वाचे आहेत सोयाबीनचे. ऑइल कंटेंट 20%, प्रोटीन कंटेंट 41%, लिग्युमिनस क्रॉप, इट हेल्प्स इन नायट्रोजन फिक्सेशन, हे या ठिकाणी महत्वाचं आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज सॉइल रिक्वायरमेंट. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की जी पिकं आपण मागे अभ्यासली आहेत त्या पिकांमध्ये एक मेथड ठरलेली आहे. त्यामध्ये बॉटनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन, त्यानंतर युजेस, त्यानंतर पुढचे जे मुद्दे आहेत सॉइल, क्लायमेट, प्रिपरेटरी टिलेज किंवा फील्ड प्रिपरेशन, इरिगेशन मॅनेजमेंट, असे जे पुढचे मुद्दे आहेत ते सगळे सारखे आहेत, फक्त त्याच्या माहितीमध्ये थोडा थोडा बदल त्याच्यात दिलेला आहे. जी कॉमन माहिती आहे ती तुमच्या अभ्यास करताना लक्षात येईल, त्यामुळे फारसं काही याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं नाही. सोयाबीन मध्ये सॉइल रिक्वायरमेंट, इट इज ग्रोन ऑन लाईट टू सँडी लोम सॉइल. लाईट टू सँडी लोम ची सॉइल आहे ती या पिकाला आवश्यक आहे. इट शुड बी फर्टाईल अँड वेल ड्रेन. त्याचबरोबर फर्टाईल म्हणजे ती जमीन चांगली सुपीक पाहिजे आणि वेल ड्रेन पाण्याचा चांगला निचरा होणारी पाहिजे. देन इट शुड हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. त्याचबरोबर त्या ठिकाणी वॉटर होल्डिंग जी कॅपॅसिटी आहे तर ती या ठिकाणी गुड असली पाहिजे, चांगली असली पाहिजे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली पाहिजे. देन ऑप्टिमम पीएच रेंज इज 6.0 to 6.5. त्यानंतर मातीचा जो सामू आहे ऑप्टिमम पीएच रेंज इज 6.0 to 6.5, 6.0 ते 6.5 याची पीएच रेंज असली पाहिजे. देन इट इज सेन्सिटिव्ह टू वॉटर लॉग्ड कंडिशन. त्याचबरोबर हे जे पीक आहे तर ते वॉटर लॉग्ड कंडिशनला अजिबात प्रतिसाद देत नाही. जर शेतामध्ये पाणी साठून राहिलं तर पिकाचं नुकसान होऊ शकतं. सेन्सिटिव्ह आहे त्यामुळे ती काळजी त्या ठिकाणी आपण घेणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज क्लायमेट. इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. उष्णकटिबंधीय पीक आहे, ट्रॉपिकल क्रॉप. इट रिक्वायर्स ड्राय अँड क्लिअर वेदर. या पिकाला ड्राय आणि क्लिअर वेदर ची आवश्यकता असते. कोरडं त्या ठिकाणी हवामान आवश्यक आहे. ॲव्हरेज टेम्परेचर रेंज इज 20 to 35 डिग्री सेल्सिअस. याच्या वाढीसाठी आवश्यक जे तापमान आहे तर ते 20 ते 35 डिग्री सेल्सिअस याला तापमानाची आवश्यकता लागते. त्यानंतर ॲव्हरेज रेनफॉल रिक्वायरमेंट इज 600 to 1000 mm. 600 ते 1000 मिलीमीटर या ठिकाणी पावसाची आवश्यकता या पिकाला आहे. तर हे झाले क्लायमॅटिक रिक्वायरमेंट ऑफ सोयाबीन क्रॉप. देन नेक्स्ट पॉइंट इज प्रिपरेटरी टिलेज. पूर्व मशागत या पिकासाठी काय करायचे आहे. फर्स्ट गिव्ह 1 डीप लाग. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल आपण जी मागे पिकं पाहिली त्यामध्ये सुद्धा सेम जी माहिती आहे ती सारखीच आहे. गिव्ह 1 डीप लाविंग. देन क्रश द क्लॉड्स विथ द नॉर्वेंग हॅरो. त्यानंतर नॉर्वेंग हॅरोचा वापर करून आपण
ढेकळं फोडून घ्यायची आहेत. गिव्ह 2 to 3 क्रॉस वाईज हॅरोईंग, 2 ते 3 वेळा कुळवाच्या उभ्या आडव्या पाळ्या त्या ठिकाणी घेतल्यानंतर जमीन चांगली भुसभुशीत होते आणि ती पेरणी योग्य त्या ठिकाणी होते. कलेक्ट द स्टबल्स अँड बर्न, त्यानंतर ते स्टबल्स आहेत जी काही आधीच्या पिकाची दसकट शेतामध्ये राहिलेली आहे ती गोळा करायची आणि जाळून टाकायची आहे. त्याचा उद्देश असा आहे की त्या दसकटांमध्ये बऱ्याच वेळा काही पेस्ट, काही कीड त्याच्यामध्ये राहते. ती कीड त्या ठिकाणी प्रजनन करते आणि मातीमध्ये त्याची वाढ त्या ठिकाणी होत असते. त्यामुळे जे स्टबल्स राहिलेले आहेत, दसकट जी आधीच्या पिकाचे जे अवशेष राहिलेले आहेत त्यांचा नाश करणं गरजेचं असतं. त्यामुळे ती दसकट वेचून नष्ट आपण करायची आहे. तर हे सगळी कामं आपण प्रिपरेटरी टिलेज मध्ये करतो. 1 deep plowing, crush the clods, give 2 to 3 harrowings and collect the stubbles and burn. Then next point is sowing season and time. खरीप जो सीझन आहे, खरीप सीझन मध्ये जून टू जुलै याचा पेरणीचा कालावधी आहे सोईंग सीझन, आणि रब्बी सीझन मध्ये ऑक्टोबर टू नोव्हेंबर हा रब्बी सोयाबीनचा कालावधी आहे, ऑक्टोबर टू नोव्हेंबर. परंतु महाराष्ट्रामध्ये खरीप सीझन मध्ये जास्त करून याची पेरणी केली जाते. जून टू जुलै मध्ये सोयाबीनची पेरणी करतात आणि शक्यतो रेनफेड क्रॉप असल्यामुळे पावसावरतीच जास्त हे अवलंबून आहे. त्यानंतर सोईंग मेथड ऑफ सोयाबीन क्रॉप, ड्रिलिंग अँड डिपिंग. ड्रिलिंग मीन्स सोईंग फॉर युजिंग ऑफ सीड्रिल. सीड्रिलचा वापर करून आपण सोईंग करतो, त्याला ड्रिलिंग असं म्हणतो. आणि डिपलिंग म्हणजे काय, तर हातानं बियाणं आपण त्याची टोकन केली जाते, त्याला आपण डिपलिंग असं म्हणतो. देन सीड रेट रिक्वायरमेंट, ॲव्हरेज सीड रेट इज 65 to 75 kg पर हेक्टर. 65 ते 75 kg प्रति हेक्टर त्या ठिकाणी त्याचं सोईंग आहे. 65 ते 75 kg प्रति हेक्टर सीड रेट हा सोयाबीन पिकाला आवश्यक असतो. देन नेक्स्ट पॉइंट इज सीड ट्रीटमेंट. सोयाबीन पिकाला या ठिकाणी आपल्याला सीड ट्रीटमेंट करावी लागते. सीड्स आर ऑल्सो ट्रीटेड विथ थायरम at the rate of 3 gram per kg of seed to prevent fungal disease. जे काही फंगल बुरशीजन्य डिसीज आहेत तर ते कंट्रोल करण्यासाठी आपण बियाण्याला थायरम 3 ग्रॅम प्रति किलो हे वापरायचं आहे. थायरम 3 ग्रॅम प्रति किलो सोयाबीन पिकासाठी वापरायचं आहे फंगल डिसीज कंट्रोल करण्यासाठी. देन सोयाबीन सीड्स आर ऑल्सो ट्रीटेड विथ रायझोबियम कल्चर 250 gram per 10 kg seeds for increase nitrogen fixation. त्यानंतर नत्र स्थिरीकरण वाढण्यासाठी 250 ग्रॅम 10 किलो या ठिकाणी वापरायचं आहे. 10 किलो बियाण्यासाठी 250 ग्रॅम रायझोबियम कल्चर हे बॅक्टेरियल कल्चर आहे, याचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे आणि त्यामुळे नत्र स्थिरीकरणाचा जो वेग आहे तो त्या ठिकाणी वाढणार आहे. हे झालं सीड ट्रीटमेंट ऑफ सोयाबीन क्रॉप. या ठिकाणी पिक्चर मध्ये दाखवल्याप्रमाणे हातामध्ये आपण मौजे घातले पाहिजेत जेणेकरून कुठल्या पद्धतीची विष बाधा यामध्ये होणार, याची काळजी आपण घेतली पाहिजे. देन इंटरक्रॉपिंग ऑफ सोयाबीन क्रॉप. सोयाबीन इज ग्रोन ॲज अ इंटरक्रॉप विथ जवार, मेज, बाजरा अँड ग्राउंड. सोयाबीन हे जे पीक आहे तर हे या ठिकाणी आपण इंटरक्रॉपिंग करू शकतो. जवार, मेज, बाजरा आणि ग्राउंडनट या पिकांबरोबर. देन क्रॉप रोटेशन. सोयाबीन रोटेटेड विथ व्हीट, टोबॅको अँड पोटॅटो. सोयाबीन नंतर आपण व्हीट लावू शकतो, त्यानंतर टोबॅको नंतर सोयाबीन लावू शकतो. क्रॉप रोटेशन आहे, किंवा पोटॅटो नंतर किंवा सोयाबीन नंतर पोटॅटो लावू शकतो. या ठिकाणी पिक्चर मध्ये दाखवल्याप्रमाणे इंटरक्रॉपिंग
केली जाते, आच्छादन केलं जातं काही वेळेस. या ठिकाणी आधीचं पीक काढलं जातं, नंतर सोयाबीन जे लावलेलं आहे त्यामध्ये रिले क्रॉपिंग मध्ये अशा पद्धतीचं क्रॉपिंग केलं. Then next point is manures and fertilizer. 15 cart load per hectare FYM is added at the time of last harvest. 15 कार्ट लोड, 15 बैलगाड्या शेणखत. कार्ट लोड्स म्हणजे काय? बैलगाड्या. प्रति हेक्टर FYM त्या ठिकाणी टाकायचं आहे शेवटच्या कुळवणीच्या वेळेस. देन फर्टिलायझर डोसेस 25 kg नायट्रोजन, 50 kg फॉस्फरस and 40 kg पोटॅशियम हा त्याचा फर्टिलायझर डोस आहे. 25, 50, 40 NPK kg पर हेक्टर. आता या ठिकाणी चारही पिकाचे जे डोस आहेत फर्टिलायझरचे, पाचही पिकांचे ट्रॅडिशनल क्रॉप मध्ये तुम्ही लक्षात ठेवा, त्याचा एक चार्ट बनवा आणि त्याचे वेगवेगळे मुद्दे एका लाईन मध्ये लिहून त्या चार्ट मध्ये त्याची नोंद करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना सोपं जाईल. देन नेक्स्ट पॉइंट इज irrigation. सोयाबीन इज ग्रोन ॲज अ रेनफेड खरीप क्रॉप. सोयाबीन हे जे क्रॉप आहे तर ते रेनफेड आहे. रेनफेड म्हणजे काय? तर पावसावरती अवलंबून असणारं पीक, त्याला आपण रेनफेड क्रॉप्स असं. त्यामुळे खरीप मध्ये हे रेनफेड क्रॉप आहे. वॉटर रिक्वायरमेंट इज 450 to 715 mm. 450 ते 750 mm याची वॉटर रिक्वायरमेंट आहे. Then 2 to 3 irrigations are given if required. जर गरज पडली तर 2 ते 3 इरिगेशन त्या ठिकाणी आपण देणं आवश्यक आहे. Then flowering stage and grain filling stage are important for irrigation. तर या पिकाला आपण फ्लावरिंग स्टेज आणि ग्रेन फिलिंग स्टेज ह्या दोन स्टेज अतिशय महत्वाच्या आहेत आणि या स्टेजला पाणी देणं आवश्यक आहे. जर पाऊस पडला नाही तरी ह्या स्टेजला आपण एक प्रोटेक्टिव्ह इरिगेशन त्या ठिकाणी देणं गरजेचं असतं. देन नेक्स्ट पॉइंट इज intercultivation. Normally weed control is done 2 weedings followed by 1 hoeing. तर या ठिकाणी 2 वेळा खुरपणी आणि नंतर 1 होईंग त्या ठिकाणी घेतल्यानंतर चांगल्या पद्धतीनं तणांचा बंदोबस्त होतो. होईंग म्हणजे काय? तर कोळपणी करणे. देन स्प्रेइंग हर्बिसाइड सच एज ॲलॅक्लोर. आणि खुरपणी किंवा कोळपणी करणं शक्य नसेल तर ॲलॅक्लोर नावाचं हर्बिसाइड्स आपण त्या ठिकाणी त्याचं स्प्रेइंग करू शकतो. देन नेक्स्ट पॉइंट हार्वेस्टिंग ऑफ सोयाबीन. सोयाबीन मॅच्युअर्स इन 90 to 120 days आफ्टर सोईंग. सोयाबीन क्रॉप मॅच्युअर कधी होतं? तर 90 ते 120 दिवस त्याचे ज्यावेळेस पूर्ण होतात त्यावेळेस त्याला हार्वेस्टिंग आपण करायचं असतं. इट इज हार्वेस्टेड व्हेन लीव्स टर्न्स येलो अँड स्टार्ट ड्रॉपिंग. हार्वेस्टिंग कधी करतात? तर त्याची पानं पिवळी पडतात आणि ती गळून पडायला सुरुवात होते. द पॉड टर्न्स येलो अँड ड्राय. त्याची जे शेंगा आहेत तर त्या शेंगा पिवळ्या पडतात आणि सुकतात. देन हार्वेस्टिंग इज डन either by pulling the plants or cutting them near ground level. Harvesting is done either by pulling the plants. Plant pull केल्यानंतर प्लांट त्याचे उपटून घ्यायचे आहेत or cutting them near to the ground level किंवा ते जमिनीलगत त्या ठिकाणी कापून घ्यायचे आहेत. The plants are heaped and dried for 2 to 3 days. त्यानंतर जे प्लांट्स जे आहेत त्याचे छोटे छोटे ढीग घालून शेतामध्ये ठेवायचे आणि 2 ते 3 दिवस ते चांगले सुकू द्यायचे आहे. थ्रेशिंग इज डन बाय युजिंग मेकॅनिकल थ्रेशर. आणि मेकॅनिकल थ्रेशरचा वापर करून आपण त्याचं थ्रेशिंग करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हार्वेस्टिंग आपण सोयाबीन पिकाची करायची असते. 90 ते 120 दिवस त्याला कालावधी लागतो. पानं पिवळी पडतात, त्याचे जे शेंगा आहेत त्या पिवळ्या पडतात, ड्राय होतात, सुकतात. त्यानंतर प्लांट आपण
सकाळच्या वेळेस काढून घ्यायचा आहे, कारण दुपारच्या वेळेस शेंगा तडकण्याची भीती असते. प्लॅन्ट्सला जर धक्का लागला तर शेंगा तडकतात, सूर्याचं उष्णतेमुळे ते तडकू शकतात. त्यामुळे अर्ली इन द मॉर्निंग त्याची काढणी केली जाते. नंतर त्याचे ढीग घालून ठेवतात 2 ते 3 दिवस आणि थ्रेशरच्या साहाय्याने त्याचं ग्रेन्स सेपरेट केले जातात. देन yield of सोयाबीन क्रॉप, प्युअर रेनफेड क्रॉप 10 to 15 क्विंटल पर हेक्टर yield त्याचं मिळतं आपल्याला. जे रेनफेड क्रॉप आहे प्युअर पावसावरती अवलंबून असतं, 10 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर yield आपल्याला मिळतं. इरिगेटेड क्रॉप 35 to 40 क्विंटल पर हेक्टर, 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टर yield आपल्याला इरिगेटेड पासून मिळतं. देन मिक्सड क्रॉप 3 to 4 क्विंटल पर हेक्टर, जे मिक्सड क्रॉप असेल, आंतरपीक पद्धतीचा वापर करून आपण केला असेल तर 3 ते 4 क्विंटल प्रति हेक्टर yield आपल्याला सोयाबीन क्रॉप मध्ये मिळतं. व्हरायटीज ब्रॅग, क्लर्क, पंजाब 1, सोयाबीन नंबर 4, MSS 13, फुले कल्याण, या इम्पॉर्टंट व्हरायटीज आहेत. ब्रॅग, क्लर्क, पंजाब 1, सोयाबीन नंबर 4, MSS 13, फुले कल्याणी, ह्या काही महत्वाच्या व्हरायटी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. देन त्यानंतर नेक्स्ट आपला जो पॉइंट आहे, पेस्ट ऑफ सोयाबीन. सोयाबीन मध्ये आढळणाऱ्या काही पेस्ट आहेत. त्या अगोदर या ठिकाणी स्पेसिंग जे आहे, लागवड करताना आपण सोयाबीनचं जे स्पेसिंग आहे तर ते 45 बाय 5 सेंटीमीटर किंवा 45 बाय 10 सेंटीमीटर वरती सोयाबीन पिकाची पेरणी आपण करू शकतो. पेरणीची खोली जी आहे तर ती 3 ते 5 सेंटीमीटर त्या ठिकाणी असली पाहिजे. हा मुद्दा आपला यामध्ये राहिला होता, तो या ठिकाणी आपण घेतलेला आहे. त्यानंतर पेस्ट ऑफ सोयाबीन. सोयाबीन मध्ये आढळणारे जे वेगवेगळे कीटक आहेत त्यामध्ये फर्स्ट पॉड बोरर, शेंगा पोखरणारी आळी. नेचर ऑफ डॅमेज, पॉड बोरर कॉजेस सिरियस डॅमेज ऑफ एंटरिंग इन टू द पॉड्स. शेंगांमध्ये आतमध्ये शिरून त्या ठिकाणी खाण्याचं काम ही आळी करते. कंट्रोल मेजर, इट इज कंट्रोल बाय युझिंग क्लोरोपायरिफॉस 20 EC. जे क्लोरोपायरिफॉस जे आहे 20 EC त्या ठिकाणी वापरून आपण त्याचं कंट्रोल करू शकतो. देन लीफ रोलर, हेरी कॅटरपिलर, कॅटरपिलर रोल्स लीव्स अँड फीड ग्रीन टिश्यू. जो लीफ रोलर आहे किंवा हेरी कॅटरपिलर जे आहे ते पानाची गुंडाळी करतात आणि आतला जो ग्रीन टिश्यू आहे, पानांमधला आतला जो हिरवा त्यातला मॅटर आहे तो त्या ठिकाणी खाण्याचं काम हे लीफ रोलर जे आहेत ते करतात. कंट्रोल मेजर, स्प्रेइंग ऑफ क्लोरोपायरिफॉस 20 EC, हा त्याच्यावरती कंट्रोल आहे. देन स्टेम बोरर. स्टेम बोरर कॉजेस सिरियस डॅमेज बाय टनेलिंग द स्टेम अँड साइड ब्रँचेस. स्टेम बोरर जो आहे तर तो खोडामध्ये आतमध्ये शिरतो, पानाच्या स्टेम झाडाच्या स्टेम मध्ये आतमध्ये शिरतो आणि ज्या काही ब्रँचेस आहेत त्या आतमधनं पोखरण्याचं काम हे त्या ठिकाणी करत असतात. त्यामुळं प्लांट्स सुकतात आणि प्लांटची डेथ होते. कंट्रोल मेजर ऑफ स्टेम बोरर, इट कॅन बी कंट्रोल बाय स्प्रेइंग द क्रॉप विथ क्लोरोपायरिफॉस 20 EC. सर्वांचं जे कंट्रोल मेजर आहे तर तो त्या ठिकाणी आपण क्लोरोपायरिफॉस कॉमन असल्यामुळे तो घेतलेला आहे. अभ्यासाच्या दृष्टीने सुद्धा ते सोपं जाईल. तुमच्या बुकमध्ये इतरही काही त्या ठिकाणी कंट्रोल मेजर दिलेले आहेत, त्या तुम्ही वाचू शकता. देन डिसीजेस ऑफ सोयाबीन. फर्स्ट बॅक्टेरियल ब्लाइट, या ठिकाणी पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे. पहिल्या पिक्चर मध्ये बॅक्टेरियल ब्लाइट कशा पद्धतीनं दिसतो आहे हे तुम्ही त्या ठिकाणी ऑब्झर्व करू शकता. नेचर ऑफ डॅमेज, हा जो डिसीज आहे तो बॅक्टेरियल डिसीज आहे, बॅक्टेरियाच्या अटॅकमुळे हा डिसीज होतो, हे लक्षात ठेवा. डार्क ब्राउन सर्क्युलर स्पॉट्स फाउंड ऑन लीव्स then attach with each other causes ब्लाइटनिंग ऑफ लिव्स. तर डार्क ब्राउन सर्क्युलर स्पॉट जो आहे
तर तो लीव्ज वरती त्या ठिकाणी अटॅक करतो आणि सर्क्युलर स्पॉट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात विथ इच अदर कॉझिंग ब्लाइटनिंग ऑफ लीव्स आणि नंतर इतर पानांवरती सुद्धा तो पसरतो. कंट्रोल मेजर ग्रो रेजिस्टंट व्हरायटीज ट्रीट द सीड विथ कार्बोक्सिन. यामध्ये प्रतिकारक्षम व्हरायटी आपण लावणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ट्रीट द सीड विथ कार्बोक्सिन. कार्बोक्सिनची सीड ट्रीटमेंट त्या ठिकाणी आपण त्याला द्यायची आहे. त्यावेळेस आपला बॅक्टेरियल ब्लाइट डिसीज आपण कंट्रोल करू शकतो. सीडबॉर्न डिसीज आहे. देन मोझॅक डिसीज. या ठिकाणी सेकंड पिक्चर दाखवलेला आहे. मोझॅक डिसीज कशा पद्धतीनं पानं अशी पिवळी पडतात. देन प्लांट ग्रोथ इज स्टंटेड, लीव्स आर अनशेप्ड, ऑन लीव्स येलो और व्हाईट पॅचेस आर फाउंड. पानांवरती पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचे पॅचेस आपल्याला या ठिकाणी पिक्चर मध्ये पाहायला मिळतात. कंट्रोल मेजर ऑफ मोझॅक डिसीज इज ग्रो रेजिस्टंट व्हरायटीज, यूज व्हायरस फ्री सीड्स. त्यामध्ये रेजिस्टंट व्हरायटीज प्रतिकारक्षम जातींची लागवड करायची आहे. देन व्हायरस फ्री सीड्स, व्हायरस फ्री असणारे सीड्स त्या ठिकाणी आपण लावायचे आहेत. तर मोझॅक हा डिसीज आहे तो व्हायरस पासून होतो. त्याच्या अगोदरचा बॅक्टेरियल ब्लाइट बॅक्टेरियांपासून होतो हे लक्षात ठेवा. देन थर्ड डिसीज इज लीफ स्पॉट, रेडिश ब्राउन स्पॉट ऑन लीव्स अँड अदर प्लांट पार्ट. तर रेडिश ब्राउन जे स्पॉट आहे या ठिकाणी पिक्चर मध्ये दाखवलेला आहे. रेडिश ब्राउन स्पॉट हे पानांवरती तयार होतात आणि त्यामुळं हा डिसीज त्या ठिकाणी सर्वत्र पसरतो. कंट्रोल मेजर स्प्रे मँकोझेब, ट्रीट द सीड विथ थायरम. मँकोझेबचा त्या ठिकाणी स्प्रे घ्यायचा आहे किंवा थायरमची सीड ट्रीटमेंट त्या बियाण्याला करणं आवश्यक आहे. देन फोर्थ डिसीज डाउनी मिल्ड्यू. पानांच्या खालच्या बाजूला ग्रेइश डार्क ब्राउन स्पॉट्स ऑन लीव्स, लोअर साइड ऑफ लीव्स. पानाच्या खालच्या बाजूने त्या ठिकाणी डार्क ब्राउन स्पॉट पाहायला मिळतात. लोअर साइड लीव्ह शोज व्हाईटिश डाउनी ग्रोथ. पांढऱ्या रंगाची डाउनी जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कंट्रोल मेजर ऑफ डाउनी मिल्ड्यू, ग्रो रेजिस्टंट व्हरायटीज, प्रतिकारक्षम जातींची लागवड करायची आहे. ट्रीट द सीड विथ थायरम, थायरमची सीड ट्रीटमेंट आपण बियाण्याला करणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सोयाबीन पिकाच्या डिसीजची माहिती घेतलेली आहे. तर या पद्धतीने आपण आजच्या लेक्चर मध्ये पहिल्या लेसन मधलं ट्रॅडिशनल क्रॉप चा स्टडी केलेला आहे. त्यामध्ये सोयाबीन हे शेवटचं पीक आपण या ठिकाणी अभ्यासलं आहे. तर या ठिकाणी आपण 5 पिकांचा अभ्यास केला. त्यामध्ये पॅडी, व्हीट, ग्राउंडनट, ग्राम आणि सोयाबीन ही 5 महत्वाची पिकं आपण या ट्रॅडिशनल क्रॉप मध्ये अभ्यासलेली आहेत. या लेसन खाली दिलेले जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते तुम्ही या ठिकाणी सोडवायचे आहेत. कुणाला काही अडचण आली तर मला ते विचारू शकतात. तर आपलं हे आजचं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.